नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय क्रमांक 3. ब्रह्माजींचा कामदेवाला शाप. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, माझा अभिप्राय लक्षात घेऊन मरीची आदी ऋषींनी परस्परांशी विचार विमर्श केला. ते माझ्या मनापासून उत्पन्न झालेल्या पुरुषास म्हणाले, तू सुरुवातीसच आमचे व ब्रह्मदेवांचे चित्त मथलेस अर्थात चलित केलेस, म्हणून तुला मन्मथ म्हणतील. या जगात तुझ्यासारखा सुंदर आणि कामरूप असा कोणीही नाही, म्हणून तुझे दुसरे नाव काम म्हणजेच कामदेव असेल. मदाचा प्रादुर्भाव करणारा म्हणून मदन आणि तुला दर्प असल्यामुळे कंदर्प अशी तुझी अन्य नावे असतील. दुसरा कोणताही देव तुझ्या इतका पराक्रमी नसेल. तू सर्वव्यापी होशील, त्यामुळे सर्वत्र तुझेच वास्तव्य राहील. दक्षाची एक कन्या तुझी पत्नी होईल. कामदेवाने आपल्या पुष्परूपी 5 बाणांना रोचन, हर्षण, मोहन, शोषण आणि मारण अशी नावे ठेवली. ते बाण महात तपस्वी ऋषीमुनींनाही मोहित करू शकतील असे होते. ते हाती घेऊन तो विचार करू लागला, येथे अनेक ऋषी आहेत. मला सृष्टीचे कार्य करावयास सांगणारे पितामह ब्रह्मदेवही आहेत, म्हणून त्यांच्या समक्षच या बाणांची परीक्षा घेण्यास काय हरकत आहे. मग तो धनुष्य घेऊन योग्य जागी गेला. ते सज्ज करून त्यास बाण लावला. त्याची प्रत्यंचा खेचताच सुगंधित वारा वाहू लागला. त्या सुवासाने सर्वांनाच मुग्ध केले. कामदेवाने वेगवेगळ्या पुष्पबाणांनी मला, माझ्या मानसपुत्रांना, ऋषींना व संध्येलाही जर्जर केले. सर्वांच्या मनात दुर्दम्य कामविकार उत्पन्न झाला. कामवश होऊन माझ्या आणि प्रजापती, मरीची, दक्ष आदी पुत्रांच्या मनात संध्येला प्राप्त करण्याची अभिलाषा उत्पन्न झाली. ते पाहून कामदेवाला आपल्या कार्याबद्दल विश्वास वाटू लागला. या समयी धर्म तेथेच उभा होता. आपल्या पित्याच्या व भावांच्या मनात पापबुद्धी निर्माण झालेली पाहून त्याला फारच दुःख झाले. त्याने धर्मरक्षक शंकराचे स्मरण केले. आम्हाला सद्बुद्धी द्यावी अशी त्यांना आर्ततेने प्रार्थना केली. तेव्हा भगवान शिव साक्षात प्रकट झाले. ते आमच्याकडे पाहून वारंवार हसू लागले. त्यामुळे आम्ही लज्जित झालो. ते मला म्हणाले, विधाता, संध्या ही तुझी कन्या आहे ना? मग तिच्याविषयी तुझ्या मनात कामविकार कसा उत्पन्न झाला? हे योग्य नाही. सर्व देव तुझ्या मुखात आहेत, पण कामप्रभावाने तू त्यांचा उपदेशही विसरलास. तुझे मन इतके बहकलेच कसे? कुठे गेला तुझा विवेक? कुठे गेले तुझे धैर्य? दक्ष, मरीची हे सर्व सूर्यांचे दर्शन करणारे एकांत योगी आहेत. मग एका स्त्रीला पाहून त्यांचे निर्मळ मन मलिन कसे झाले? ज्यांचे मन स्त्रीवर आसक्त आहे, त्या तुमच्यासारख्या हीन पुरुषांशी शास्त्र चर्चा करण्यात काय अर्थ आहे? तुमचा धिक्कार असो. शंकराचे बोलणे ऐकून मी फारच खजील झालो. मला दरदरून घाम फुटला. मनात संध्येबद्दल अभिलाषा असूनही शिवजींच्या भयाने मी कामविकार टाकून दिला. परंतु त्या समयी माझ्या शरीरातून जे घर्मबिंदू खाली पडले, त्यापासून 64,000 अग्निश्वात आणि 86,000 बहिर्षद पितर उत्पन्न झाले. त्या समयी दक्षाच्या घामापासून एक कन्या उत्पन्न झाली. ती सर्व गुणसंपन्न व अतिशय सुंदर होती. तिचे सर्व अवयव कोमल आणि मनोहर होते. तिचे नाव रती. तिचे रूप आणि सौंदर्य पाहून अंगिरा, वशिष्ठ, क्रतू, कुलस्त्य आदी सर्वांचे वीर्य संकलित झाले. त्यापासून सोमपा, आज्यपा, सुकाली, हविष्मान आणि कव्यवाह, संध्यक पितृगणांची उत्पत्ती झाली. अशा प्रकारे निर्दोष संध्येमुळे
अनेक पितरांची सृष्टी अस्तित्वात आली. धर्माच्या हाकेला धावून महादेवांनी त्याचे रक्षण केले. ऋषींवर अनुग्रह करून ते अंतर्धान पावले. या सर्व प्रकारामुळे मला कामदेवाचा खूपच राग आला. मी त्याला सर्वांसमक्ष शाप दिला. कंदर्पा, तुला आपल्या सामर्थ्याचा फारच गर्व झाला आहे. तुझ्यामुळे आम्हा सर्वांना मान खाली घालावी लागली. या प्रमादाबद्दल तू शिवनेत्रातील अग्नीने भस्मसात होशील. ती शापवाणी ऐकून कामदेव भयभीत झाला. तो माझ्या चरणांवर पडून क्षमा याचना करू लागला. म्हणाला, देवा, तुम्ही माझ्यासाठी जे कार्य नियोजित केले होते तेच मी केले. तुम्ही मला त्रैलोक्यातील सर्व जीव तुला वश होतील असे सांगितले होते. त्या वचनांची प्रचिती घेण्यासाठीच मी हे परीक्षण केले होते. यात माझा काय दोष? मी खरोखरच निरपराधी आहे. हे प्रभो, माझ्यावर दया करा. मला शापमुक्त होण्याचा उपाय सांगा. कामदेवाचे बोलणे ऐकून मी शांत झालो. त्याला म्हणालो, कंदर्पा, तू संधेबद्दल माझ्या मनात कामविकार उत्पन्न केलास म्हणून मी तुला शाप दिला आहे. तो कधीही खोटा ठरणार नाही. तू महादेवांच्या तिसऱ्या नेत्रातील अग्नीने भस्मसात होशील. त्यानंतर काही काळाने ते विवाह करतील. पार्वतीने त्यांच्या जीवनात प्रवेश केल्यानंतर तुला पुन्हा दुसरे शरीर मिळेल. ते ऐकून कामदेवाचे व उपस्थित सर्वांचे समाधान झाले. मी अंतर्धान पावल्यावर तेही आपापल्या स्थानी गेले. अध्याय 3 समाप्त.